फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल किंवा संपलेली असेल हे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर होतो. आय शॅल हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण केला असेल. दे विल हॅव गॉन टू विलेज. ते गावाला गेलेले असतील. या वाक्यांमधून भविष्यकाळात असणारी ही क्रिया पूर्ण झालेली असेल किंवा संपलेली असेल हे आपल्याला समजते, म्हणून या वाक्यांमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. आवर टीम विल हॅव वॉन द मॅच. आमच्या संघाने सामना जिंकला असेल. या वाक्यावरून सामना जिंकलेला असेल, भविष्यकाळामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली असेल आपल्याला समजते, म्हणून इथे पूर्ण भविष्यकाळ वापरला जातो. फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आय शाल हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलो असेल. वी शाल हॅव गॉन टू स्कूल. आम्ही शाळेत गेलो असू. या वाक्यांमध्ये आय आणि वी हा जर कर्ता असेल तर शाल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. यू विल हॅव गॉन टू स्कूल. तू शाळेत गेला असशील. यू विल हॅव गॉन टू स्कूल. तुम्ही शाळेत गेला असाल. दे विल हॅव गॉन टू स्कूल. ते शाळेत गेले असतील. बॉईज विल हॅव गॉन टू स्कूल. मुले शाळेत गेले असतील. ही विल हॅव गॉन टू स्कूल. तो शाळेत गेला असेल. शी विल हॅव गॉन टू स्कूल. ती शाळेत गेली असेल. इट विल हॅव गॉन टू स्कूल. ते शाळेत गेले असेल. बॉय विल हॅव गॉन टू स्कूल. मुलगा शाळेत गेला असेल. राम विल हॅव गॉन टू स्कूल. राम शाळेत गेला असेल. या वाक्यांवरून आपल्या लक्षात येते की फक्त आय आणि वी करता असेल तेव्हा शाल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते, तर यू, दे, ही, शी, इट एकवचनी किंवा अनेकवचनी कोणताही करता असेल तर त्यांच्यानंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट, त्यानंतर शाल हॅव किंवा विल हॅव, त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट यानुसार वाक्यरचना केली जाते. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले असेल. या वाक्याची रचना करताना त्यांनीसाठी दे हा सब्जेक्ट घेऊन त्यानंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. पूर्ण करणे यासाठी कंप्लीट हा वर्ब घेऊन त्यानंतर त्याचा थर्ड फॉर्म कंप्लीटेड घ्यावा लागेल आणि त्यानंतर देअर वर्क हे ऑब्जेक्ट येईल. अशा प्रकारे दे विल हॅव कंप्लीटेड देअर वर्क हे वाक्य तयार होईल. ती घरी पोहोचली असेल आणि कामगारांनी काम सुरू केले असेल या वाक्याचे इंग्रजी भाषांतर कशा प्रकारे करता येईल याचा विचार करूया. ती घरी पोहोचली असेल. शी विल हॅव रिच्ड होम. कामगारांनी काम सुरू केले असेल. वर्कर्स विल हॅव स्टार्टेड द वर्क. समोरील वाक्यांमध्ये वी नंतर शाल हॅव तर शी नंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेतले आहे, कारण आय आणि वी सोबत शाल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आणि यू, दे, ही, शी, इट यांच्यानंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. गर्ल्स विल हॅव सीन द मूवी आणि गर्ल विल हॅव सीन द मूवी या वाक्यांमध्ये गर्ल्स या अनेकवचन नंतर विल हॅव आणि गर्ल या एकवचन नंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे, कारण एकवचन आणि अनेकवचन या दोघांसाठीही विल हॅव हेच सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. पोलिसांनी चोराला अटक केली असेल या वाक्याचे इंग्रजी भाषांतर द पोलीस विल हॅव अरेस्टेड द थीफ अशा प्रकारे होईल. आम्ही झोपलेलो असू या वाक्याचे इंग्रजीमध्ये रूपांतर करताना आम्हीसाठी वी हे सर्वनाम घेऊन त्यानंतर शाल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. झोपण्यासाठी स्लीप या क्रियापदाचे तिसरे रूप स्लेप्ट घ्यावे लागेल. अशा प्रकारे वी शाल हॅव स्लेप्ट हे वाक्य तयार होईल. त्यांनी अभ्यास केलेला असेल याचे भाषांतर करताना त्यांनीसाठी दे हे सर्वनाम घेऊन त्यानंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. त्यानंतर अभ्यास करण्यासाठी स्टडीचा थर्ड फॉर्म स्टडीड घ्यावा लागेल. अशा प्रकारे दे विल हॅव स्टडीड हे वाक्य तयार होईल.